Study the table carefully to answer the questions that follows. Table below shows the runs scored, number of matches played, average of runs per innings, total number of fours and sixes hit, and ratio of numbers of fours and sixes hit by 5 batsmen in Indian Premier League 2016. Note: no batsman remained not out in any innings. Few values are missing in table. A candidate is expected to calculate the missing values if it is required to answer the given questions. आपल्याला एक टेबल दिलेला आहे. त्यामध्ये 5 बॅट्समन दिलेले आहेत. विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, एबी डिव्हिलियर, गौतम गंभीर आणि शिखर धवन. त्यांचे टोटल रन स्कोर्ड दिलेले आहेत आपल्याला. काही व्हॅल्यू मिसिंग आहेत ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. नंबर ऑफ मॅचेस प्लेड, त्यांनी किती मॅची खेळल्या ते पण दिलेलं आहे. ॲव्हरेज रन स्कोर्डचा एक टेबल दिलेला आहे आपल्याला आणि टोटल नंबर ऑफ फोर्स अँड सिक्सेसचा एक टेबल दिलेला आहे आणि रेशिओ ऑफ फोर्स अँड सिक्सेस दिलेले आहेत. आता ह्याच्यावर आपण प्रश्न बघूयात. फर्स्ट क्वेश्चन: व्हॉट इज द टोटल रन मेड बाय ऑल 5 बॅट्समन इन IPL 2016 इफ ॲव्हरेज ऑफ डेव्हिड वॉर्नर इज 33 1/3% लेस दॅन द ॲव्हरेज ऑफ विराट कोहली अँड रन स्कोर्ड बाय शिखर धवन इज इक्वल टू द रन स्कोर्ड बाय गौतम गंभीर. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे. डेव्हिड वॉर्नरचं ॲव्हरेज हे 33 1/3%नं लेस आहे कोणाच्या? विराट कोहलीच्या ॲव्हरेजच्या. आता विराट कोहलीचं ॲव्हरेज किती आपल्याकडं? 60, बरोबर आहे का? तर डेव्हिड वॉर्नरचं काय झालं मग? 33 1/3ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आपल्याकडं? 1/3. म्हणजेच हे विराट कोहलीचं, कारण कम्पेअर कोणाला केलं आहे? विराट कोहलीला केलं आहे. मग हे विराट कोहलीचं ॲव्हरेज असतं आणि त्याच्यापेक्षा 1नं लेस म्हणजे 3पेक्षा 1नं लेस म्हणजेच किती झालं? 2. 2 म्हणजे कोणाचं असणार आहे मग? आपलं डेव्हिड वॉर्नरचं असणार आहे. मग 3 म्हणजे आपल्याला इकडं 60 व्हॅल्यू माहीत आहे. तर 2 म्हणजे किती काढायचे? 3 1 3, 3 20 आणि 20 2 40. 40 ॲव्हरेज कोणाचं निघलं मग? डेव्हिड वॉर्नरचं निघलं, बरोबर आहे का? आता बघा विराट कोहलीनं ॲव्हरेज त्याचं 60 आहे. इनिंग्स किती खेळलेत त्यानं? 16. मग 16 की 96, 960 स्कोअर कोणाचा झाला? विराट कोहलीचा. तसंच आता बघा डेव्हिड वॉर्नरनं मॅचेस किती झालेत त्याच्या? 20 मॅचेस झालेत. ॲव्हरेज काय भेटलं आपल्याला? 40 भेटलं. म्हणजेच त्याचा स्कोअर काय झाला? 40 × 20 800 झाला टोटल स्कोअर. तसंच आता एबी डिव्हिलियरचं आपल्याला माहीत आहे डायरेक्ट 848 आपल्याला बघा. आणि काय सांगितले? गौतम गंभीरचा जो टोटल स्कोअर आहे तो शिखर धवन एवढाच आहे म्हणून सांगितले. म्हणजेच 570 जर शिखर धवनचा असेल तर गौतम गंभीरचा पण किती असणार आहे? 570. मग ह्याची टोटल आपल्याला विचारले. बघा आता किती आली. हे 8 इथं आलं. त्याच्यानंतर बघा आता हे काय कॅल्क्युलेट करायचीच गरज नाही, कारण बघा आता 8 युनिट डिजिटला फक्त एक ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर ए. त्यामुळे डायरेक्ट आपण पुढे जाऊ शकतो. तरी पण बेरीज करून बघायची असेल तर बघा 6 4 10 14 24 चला 2. त्याच्यानंतर 9 आणि 8 17, 17 आणि 8 25, 25 आणि 10 35, 35 आणि 2 37 म्हणजे 3748. नेक्स्ट क्वेश्चन: व्हॉट % ऑफ रन्स आर मेड बाय एबी डिव्हिलियर बाय हिटिंग फोर्स अँड सिक्सेस इफ टोटल फोर्स अँड सिक्सेस हिट बाय एबी डिव्हिलियर इज 60% मोर दॅन दॅट ऑफ टोटल फोर्स अँड सिक्सेस हिट बाय गौतम गंभीर ॲप्रॉक्झिमेटली. आता बघा गौतम गंभीरनं टोटल फोर्स अँड सिक्सेस किती केलेत? 60 केलेत, बरोबर आहे का? त्याच्यापेक्षा 60%नं मोर आहेत म्हणून सांगितले. कुणाचे? एबी डिव्हिलियरचे. बघा आता 60पेक्षा 60%नं मोर, 60%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय झाली आपल्याकडं? 3/5. म्हणजे 5 म्हणजे बेसिक असणार आहे. 5 म्हणजेच कोणाचं असणार आहे मग? गौतम गंभीर, कारण आपण त्याला कम्पेअर करतोय. त्या 5पेक्षा 3नं जास्त असणार आहे म्हणजेच 8 असणार आहे. मग 5ची व्हॅल्यू आपल्याला 60 माहीत आहे. तर 8 म्हणजे किती काढायचं आहे? 5 1 5 12, 5 12 आणि 12 8 96 म्हणजे 96 काय झाले त्याचे? फोर्स अँड सिक्सेस झाले, बरोबर आहे का? त्या दोन्हीचा स्कोअर काय झाला आता बघा. कुणाचा? एबी डिव्हिलियरचा. त्यामध्ये बघा आता 96 हे व्हॅल्यू 4ची आणि 6ची मिळून आहेत, पण त्यात 4 किती आहेत आणि 6 किती आहेत हे कशावरून आपण काढू शकतो? रेशोवरून काढू शकतो. मग आता टोटल रेशो किती आहे? 7 आणि 5 12. 12ची व्हॅल्यू आपल्याला 96 माहीत आहे. तर एक म्हणजे काय निघणार आहे आपलं? 12 की 12, 12 8 96. एक व्हॅल्यू म्हणजेच 8 निघली. तर आपल्याकडे फोर्स किती आहेत? 7 आहेत. मग 7 8 56 काय झाले आपले? 4 झाले. तसेच 5 काय आहे आपल्याकडे रेशो? 6 आहेत. म्हणजे 6 8
आठ 8×5 = 40 काय झाले 6 झाले, बरोबर आहे का. मग आता टोटल स्कोर किती झाला, ह्याला मल्टिप्लाय 4 कारण 56 चौकार आहेत आणि ह्याला मल्टिप्लाय 6 कारण 6 किती आहेत आपले 40 आहेत. 6×4 = 24 हे झालं 240 आणि हे 6×4 = 7 2 5×20 आणि 2 22 हे 224 काय झाले चौकारचे रन झाले. म्हणजे टोटल स्कोर काय झाला त्याचा चौकारचा आणि 6चा मिळून 240 + 224 म्हणजेच किती झालं 464. 464 स्कोर काय झाला त्याचा 4चा आणि 6चा मिळून. आउट ऑफ टोटल आता स्कोर त्याचा किती आहे 848. मग ते 848चे किती टक्के असं विचारलं. 848 × 100. बघा आता 8 भाग घालूया आपण. 8×5 = 40 आणि 8×8 = 64. त्यानंतर 8×1 = 8 0 8×7 = 48. त्याच्यानंतर बघा आता 2 भाग घालू. 29 2 = 58. त्यानंतर हे तर 53 आलं आणि हे 2 शून्य आहेत ते इथं देऊया. बघा आता 53 5 53 5 किती झालं आपलं 265 झालं. बाकी किती उरली आपली 25 उरली. आता 53 म्हणजे 54 पॉईंट समथिंग काहीतरी येणार आहे. त्याच्या जवळपास ऑप्शन आपल्याकडे फक्त 55% म्हणजे ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द डिफरन्स इन ॲव्हरेज ऑफ रन्स मेड बाय शिखर धवन अँड ए.बी. डिव्हिलर इफ ॲव्हरेज ऑफ ए.बी. डिव्हिलर इज 11 4/6% लेस दॅन द ॲव्हरेज ऑफ विराट कोहली अँड नंबर ऑफ इनिंग्स प्लेड बाय गौतम गंभीर अँड शिखर धवन आर इक्वल. बघा आता नंबर ऑफ इनिंग्स प्लेड बाय शिखर धवन आणि गौतम गंभीरच्या काय दिलेत इक्वल दिलेत. आता गौतम गंभीरच्या इनिंग्स किती आहेत 15 आहेत तर शिखर धवनचे पण काय असणार आहेत 15च असणार आहेत, बरोबर आहे का. मग मला सांगा ॲव्हरेज रन जर कॅल्क्युलेट करायचे असेल टोटल शिखर धवनची स्कोर किती आहे 570. ॲव्हरेज काढायचं असेल तर किती मॅचची त्यानं खेळला म्हणजे प्रत्येक मॅचला किती रन डिस्ट्रीब्यूट होत आहेत बघा. 570 / 15 करावं लागणार आहे आपल्याला. म्हणजेच काय झालं किती येतं आहे बघा 15 × 45 बाकी उरली 12 15 8 20 असे. म्हणजेच 38 काय झाला स्कोर त्याचा ॲव्हरेज झाला शिखर धवनचा. पण आता ए.बी. डिव्हिलरचा काढताना कसं काढायचं बघा. आता ए.बी. डिव्हिलरचा ॲव्हरेज स्कोर हा 11.4/6% लेस आहे कोणाच्या विराट कोहलीच्या. विराट कोहलीचा ॲव्हरेज स्कोर किती आहे 60. 60च्या काय करायचं आपल्याला आता ही 11/4/6 हे आपण कसं लिहू शकतो टक्केवारीत जर काढायचं असेल तर काय करायचं त्याला 100 भागायचं. म्हणजेच काय होणार आहे बघा. आता पहिल्यांदा ह्या 6 ह्या 11ला गुणून घेऊ. 11 × 66 66 आणि 4 किती झालं 70. 70 / 6 आणि पर्सेंटेजचे 2 शून्य. ह्या शून्याला हे शून्य गेला म्हणजे 760 काय आले आपलं फ्रॅक्शन व्हॅल्यू आली, बरोबर आहे. पण ती लेस आहे म्हणून सांगितले आहे. लेस म्हणल्यावर काय होणार आहे 60पेक्षा 7 लेस म्हणजेच काय झालं 53 झालं. म्हणजे ह्या 60च्या 53/60 आपल्याला काढावं लागणार. 60ला 60 कॅन्सल म्हणजे 53 काय झालं कुणाचं ॲव्हरेज झालं ए.बी. डिव्हिलरचं 53 ॲव्हरेज झालं. मग ह्या 53 मधला आणि ह्या 38 मधला फरक विचारला. बघा आता 38 आणि 53 मधला मग फरक किती आला आपला 12 आणि 3 15चा आला. म्हणजेच ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ फोर्स हिट बाय विराट कोहली to the number of force hit by A.B. de Villiers if total force and sixes hit by A.B. de Villiers is 60% more than the force and sixes hit by Gautam Gambhir and the ratio of number of force and sixes hit by Virat Kohli is 8:3. बघा आता आपल्याला काय विचारलं आहे विराट कोहलीच्या फोर्समधला 4 जेवढे मारलेत त्याच्यातला आणि ए.बी. डिव्हिलरच्या 4 जेवढे मारलेत त्या दोन्हीतला फरक कितीचा आहे असं विचारलं आहे. आता विराट कोहलीचे टोटल फोर्स अँड सिक्सेस आपल्याला 121 आहेत माहीत आहे आणि त्याचा रेशो दिलेला आहे आपल्याला 4 किती आहेत 8 आहेत तर 6 किती आहेत 3 आहेत. मग 8 आणि 3 टोटल किती झालं 11. 11ची व्हॅल्यू आपल्याला 121 माहीत आहे तर 1 म्हणजे काय झालं 11 11 121 म्हणजे 11 8 88 आणि 11 3 33. म्हणजेच फोर्स किती आहेत मग त्याचे 88 आहेत, बरोबर आहे. आपल्याला फोर्सचीच फक्त व्हॅल्यू पाहिजे होती. आणि ए.बी. डिव्हिलरच्या बाबतीत काय दिले
ए बी डिव्हिलियर्सचे टोटल 4s अँड 6s हे गौतम गंभीरपेक्षा 60% मोर आहेत. आता गौतम गंभीरचे टोटल 4s अँड 6s किती आहेत? 60 आहेत. ह्या 60पेक्षा आपले 60% जास्त, 60%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 3/5 म्हणजे 5 वर 3 जास्त म्हणजे किती असणार आहे? 8 असणार. म्हणजे 8/5. 5 एके 5, 5 12 आणि 12 8 96. 96 काय झाले? टोटल 4s अँड 6s झाले. तर आपल्याला ए बी डिव्हिलियर्सचा पण रेशो माहीत आहे 7/5. त्यातलं फक्त 4 पाहिजे आपल्याला. 7 आणि 5 12. 12 म्हणजेच 96 आहे. तर 1 म्हणजे काय झालं? 12 8 96. त्यातलं 4 काय आपलं? 7 आहे. म्हणजे 8 7 56. 56 म्हणजे काय झाले? 4s झाले म्हणजे चौकार झाले. आणि ह्याचे किती निघाले होते आपले? कोणाचे? विराट कोहलीचे 4s किती निघाले होते? 88. 88 आणि 56 मधला पण फरक किती आला? 88 आणि 56 मधला फरक हे 2 आणि हे 3 32चा आला. 32 म्हणजेच ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द सम ऑफ पर्सेंटेज ऑफ रन्स मेड बाय Gautam Gambhir and Virat Kohli except run made by 4s and 6s if runs of 4s and 6s hit by Gautam Gambhir and Virat Kohli is 5:1 and 8:3 respectively and average of Gautam Gambhir is 38 approximately. आता बघा, विराट कोहलीनं टोटल नंबर ऑफ मॅचेस किती प्लेड केलेत? 16. त्याचा ॲव्हरेज माहीत आहे आपल्याला 60 म्हणजे 16 की 96 म्हणजे 960 काय असणार आहे? त्याचा टोटल स्कोअर असणार आहे. टोटल ऑफ विराट असणार. त्यातले बघा आता आपल्याला चौकार आणि 6 ह्याचे रन वगळून टाकायचे आहेत. मग आता आपल्याला बघा चौकार आणि 6चा रेशो काय दिला विराट कोहलीचा? 8:3 दिला आहे. म्हणजे टोटल किती झाला? 8 आणि 3 11. 11ची व्हॅल्यू आपल्याला 121 माहीत आहे. म्हणजेच 1 म्हणजे काय भेटलं आपल्याला? 11. म्हणजेच 8 म्हणजे काय असणार आहे? चौकार असणार आहेत. 11 8 88 आणि 11 33 काय असणार आहेत? 6 असणार आहेत. मग आपल्याला हे चौकार असणार आहेत 88 आणि हे काय असणार आहेत? 6 असणार. ह्याचे रन किती होते बघा? 8 चौक 32 हात चालले 3, 8 चौक 32 आणि 3 35. तसंच 6 18 हात चालले 1, 6 18 आणि 19 म्हणजे 198 आणि 352. आता ह्या 198मध्ये हिथलं 2 आपण देऊन टाकलं तर इथं काय झाली व्हॅल्यू? 200. 200 आणि ही 350. टोटल काय झालं? 550 झालं. मग ते 550 काय असणार आहेत? 6 आणि चौकारचे रन असणार आहेत. ते आपण वजा करायचे. 550 रन वजा केले. 0 1 आणि 4. 410 काय झाले आपले? फक्त चौकार आणि 6चे वगळून. तसंच आता गौतम गंभीरचे बघा. आता गौतम गंभीरचं काय आपल्याकडं? नंबर ऑफ मॅचेस किती प्लेड केले त्यानं? 15. बरोबर आहे. चौकार आणि 6 किती आहेत त्याचे? 60 आहेत. मग त्याचा ॲव्हरेज आपल्याला दिले किती दिले? 38 दिले. बरोबर आहे का गौतम गंभीरचं? तर नंबर ऑफ मॅचेस आपल्या 15 येत्या. मग 15 किती झालं मग? 120 हातचाला 12. 15 त्रिक 45 आणि 12 किती झालं? 57. म्हणजे 570 काय झाल्या? गौतम गंभीरच्या टोटल स्कोअर झाला 570. त्यापैकी आता 6 आणि चौकारचा स्कोअर किती आहे बघा. आता 6 आणि चौकार दोन्ही मिळून किती आहेत? 60 आहेत. त्यात आता त्यांनी 6 किती आणि चौकार किती त्याचा रेशो दिला आहे 5:1. टोटल 5 आणि 1 किती झालं? 6. 6 म्हणजे 60 माहीत आहे. तर 1 म्हणजे 10 म्हणजे 5 म्हणजे 50 आणि 1 म्हणजे 10. म्हणजेच आता बघा हे काय आहेत आपले? चौकार गुणुले 4 केल्यानंतर 50 चोक किती झालं? 200. चौकारचे रन 200 झाले. तसंच हे काय आहेत? 6 10 संग 60 म्हणजे 260 काय झाले? चौकार आणि 6चे टोटल रन झाले. आपल्याकडे 570 म्हणजे काय? गौतम गंभीरचे टोटल रन होते. त्यातनं 260 काय आहेत? चौकार आणि 6चे ते वगळून टाकायचे. म्हणजेच 570 वजा 260. तर बघा आता 0 7 आणि 6 13 हात चाला 1 आणि 5 आणि 3 8 म्हणजे 800 आपल्याला वजा करायचं आहे. बरोबर 10 3 310 काय झाले आपले? चौकार आणि 6चे रन वगळून झाले. आता ह्याची किती झाले ते विराट कोहलीचे? 410. मग मला सांगा आता पर्सेंटेजमध्ये काय येणार आहे आपलं? बघा आता विराट कोहलीचे 410 स्कोअर आउट ऑफ टोटल स्कोअर किती होता? 960.
ही व्हॅल्यूचे किती टक्के आहे पहिल्यांदा काढू आपण. ह्या शून्याला तर हे शून्य गेला, बरोबर आहे. 9.6, 9 चोक 36 आणि 6 चोक 24 म्हणजे 36 आणि 2 38 म्हणजे हे ॲप्रॉक्झिमेटली आपले कितीच्या 40च्या आसपास येते, 40%च्या आसपास. तसंच आता बघा आपल्याकडं अजून काय हे 310 हे 570चे किती टक्के आहे हे पण काढायचं आहे. 310 570च्या किती टक्के आहे हे पण काढायचं आहे. तर आपल्याला हे शून्याला हे शून्य गेलं. 5.7 म्हणजेच 5 सक्क 30, 5 5 25, 7 5 35 म्हणजेच 50च्या वर थोडक्यात येते. म्हणजेच 90च्या थोडक्यात वरच येणार आहे. हे 50 आणि हे 40 म्हणजे 90पेक्षा जास्तच किंमत असणार आहे. 90पेक्षा जास्त पण जास्त नाही. म्हणजेच काय असणार आहे ॲप्रॉक्झिमेट 92% असणार आहे.